रोज येथे भरते चिमणी पाखरांची शाळा. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकून दिवसाची सुरुवात झाली की मन कसं प्रसन्न वाटतं ना. पण हल्ली हे नामशेष होत चाललंय असंच चित्र सर्वत्र बघायला मिळतंय. पूर्वीचे अंगण चिमणी पाखरांनी गजबजलेले असायचे. अंगणात हे सगळे सहज बागडताना दिसायचे. परंतु आता अंगणच शिल्लक राहिले नाही. मग आपल्याला हा आनंद तरी कसा उपभोगता येणार आहे, हो ना? आता तुम्ही म्हणणार, काय इतकं महत्त्व देत आहात या पक्ष्यांना? तर हा इवलासा जीव सुद्धा इतर घटकाप्रमाणेच निसर्गाचे संवर्धन करण्यास हातभार लावतो बरं का. निसर्गाने या प्रत्येक सजीव जीवसृष्टीची निर्मिती केली आहे, ती एकमेकांना पूरक म्हणूनच. यापैकी एका घटकाची संख्या जरी रोडावली तरी निसर्गातील असमतोल वाढण्यास सुरुवात होते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बदललेले वातावरण. त्यामुळेच निसर्गाने निर्माण केलेली अन्नसाखळी तुटली तर स्वाभाविकच त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो. चिमणी दिनाचे औचित्य साधून तसेच उन्हाळा सुरू झाल्याने नागपुरातील पक्षीप्रेमी जयंत तांदुळकर यांच्याविषयी घेतलेला आजचा स्पेशल रिपोर्ट. चला तर मग बघूयात. नमस्कार मित्रांनो, मी जयंत तांदुळकर, झिंगाबाई टाकळी नागपूर येथील रहिवासी असून महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल या पदावर कार्यरत आहे. मी मागील 16 ते 17 वर्षापासून एकाही दिवसाचा खंड न पडता मी आमच्या टेरेस गार्डनमध्ये पक्ष्यांकरता पानपोई व अन्नछत्राची नियमित सोय करीत आहे. मित्रांनो, अगोदर सर्वत्र मातीची व कवेलूची घरे होती. त्यांच्या कपारीत संपूर्णपणे माणसाच्या दिनचर्येवर अवलंबून असलेल्या चिवताईला प्रजनन काळात घरटी बनवण्याकरता मुबलक जागा उपलब्ध व्हायची. माणसाच्या अवतीभोवती आढळणाऱ्या चिवताईला त्यावेळेस मुबलक खाद्यही मिळायचे, कारण माणसाच्या अन्नाविषयी ज्या गरजा होत्या त्या घरच्या घरी प्रोसेसिंग व्हायच्या व त्यातून उरलेले अन्न धान्य चिमण्यांना खूप उपयोगी पडायचे. परंतु आता मशिनरी युग आले आहे. डबाबंद अन्नपदार्थ येऊ लागलेले आहे. माणसाची उरलेली उष्टावळसुद्धा बंद कचरा गाडीत जाते. तसेच घरोघरी असलेल्या परसबागेतून अगोदर कीटक मिळायचे, जागेअभावी आता परसबागाही नष्ट झालेल्या आहे. या सर्व कारणामुळे चिमण्यांची अन्नसाखळी आता खंडित झालेली आहे. परिणामतः चिमण्यांची संख्या रोडावली व आता ह्या सिमेंटच्या काळात जंगलातही निसर्गोपयोगी चिवताई कुठेतरी हरवत चाललेली आहे. याचकरता ह्या चिवताईला जपण्याकरता, तिचे संवर्धन करण्याकरता एक छोटासा प्रयत्न म्हणून मी आमच्या टेरेस गार्डनमधून मागील 16 ते 17 वर्षापासून एक छोटीशी सुरुवात केलेली आहे. याकरता घराच्या अवतीभोवती असंख्य छोटी लाकडी घरटी लावलेली आहे, जेणेकरून चिमण्यांना प्रजननाकरता त्याचा उपयोग होईल. सोबतच नियमित पानपोईची व अन्नाची सोय करून ठेवत असतो. यामुळे अगोदर आमच्या एरियात क्वचितच आढळणारी चिवताई आज शेकडोच्या संख्येने हजेरी लावत असते. सोबतीला मुनिया, साळुंकी, कवळी, भोरी, कॉमन मैना, ब्राह्मणी मैना, पैड मैना, शिंपी, दयाळ, चिरक, शिकरा, कोतवाल, भारद्वाज, कावळा, पावशा, शिकरा आदी असंख्य असे 40 विविध प्रजातीचे पक्षी आमच्या टेरेस गार्डनमध्ये नियमित हजेरी लावत असतात. अगोदरच्या काळात वनांना जपण्याकरता मानवनिर्मित देवराया असायच्या. याच धर्तीवर पर्यावरणपूरक चिमण्यांना जपण्याकरता सुद्धा गावोगावी चिमणी संवर्धन उद्याने लोकसहभागातून निर्मित व्हावीत. तसेच काळाची व पर्यावरणाची गरज समजून चिवताईच्या संवर्धनाचे कार्य हाती घेऊन शासनाने सुद्धा चिमण्या वाचवण्याकरता प्रयत्न करावे, हीच एक अपेक्षा. मग कसं वाटलं जयंत तांदुळकर यांचं टेरेस गार्डन? आवडलं ना? भन्नाट आहे ना आयडिया ही. जयंत तांदुळकर यांनी वयाच्या 22व्या वर्षी अंगणात एका चिमणीला मृतावस्थेत पडून बघितले. तेव्हा त्यांनी इतर चिमण्यावर ही वेळ येऊ नये म्हणून अंगणात दाणा पाणी ठेवण्यास सुरुवात केली. 2-3 दिवस एकही पक्षी तिकडे फिरकला नाही. त्यानंतर मात्र हळूहळू त्यांच्या अंगणात पक्षी येणे सुरू झाले. घराच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात विविध झाडे असल्याने ते पक्षी मग येथे स्थिरावले. प्रजनन काळात त्यांनी झाडावर तसेच मिळेल त्या ठिकाणी घरटी बांधण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना जागा अपुरी पडत असल्याचे बघून जयंत यांनी हँडमेड घरटी बांधून घराच्या अंगणात सर्वत्र लावली. या पक्ष्यांना
यामुळेच या पक्ष्यांना एकाच ठिकाणी दाणा पाण्यासह राहण्यासाठी ही सुरक्षित जागा मिळाली. हेच नाही तर जयंत यांनी विविध झाडेही लावली आहेत. ही झाडे त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आणि घराच्या सभोवतालच्या परिसरात लावली आहेत. आता या झाडांना भरपूर फळं लागली, त्यामुळं या पक्ष्यांच्या खाण्याचीही सोय झालेली आहे. त्यामुळंच आता उन्हाळ्यात पक्ष्यांची संख्याही 500च्या वर गेलेली असते. अगदी पहाटेपासून यांची किलबिलाट सुरू होते, ती अगदी दुपारी 12 वाजता शांत होते. त्यानंतर सायंकाळी परतीच्या प्रवासाला जाताना अगदी पोटभर जेवून मगच ते आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातात. जिथे महिन्याला 1 किलो दाणा लागायचा, तिथे आता जयंत यांना 20 ते 30 किलो धान्य लागतं. चला तर मग आपणही या मुक्या जीवांना वाचवण्यासाठी त्यांच्याकरता दाणा आणि पाण्याची व्यवस्था करून त्यांना आपल्या घरातील सदस्य बनवूयात. वाचवणार ना मग या निसर्गाच्या रक्षकांना.